प्रॅक्टिस सेट 2.2 मधला हा पहिला आहे. प्रॅक्टिस सेट जो आपला आहे 2.2 त्याच्यामधला पहिला आहे. काय आहे पहा बेटा, इन ट्रँगल पी क्यू आर. तुम्हाला या ठिकाणी काय दिलेलं आहे, एक ट्रँगल दिलेला आहे. तो ट्रँगल कोणता आहे, पी क्यू आर आहे. आणि पॉईंट एस काय आहे, त्या ठिकाणी मिड पॉईंट आहे. कुणाचा मिड पॉईंट आहे, साईड क्यू आरचा, त्या ठिकाणी तो मिड पॉईंट आहे. मग फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करावं लागेल बेटा, पहा ह्या ठिकाणी आपण काय करूया, मी थोडं रफमध्ये काढतो बेटा, ठीक आहे. समजा हा ट्रँगल तुमचा पी क्यू आर, हा समजा पी, हा क्यू आणि हा आर आहे, समजा नाव दिलं. मग ह्या ठिकाणी यस हा कुणाचा मिड पॉईंट आहे, क्यू आरचा. हे क्यू आर आहे, समजा ह्याचा यस हा मिड पॉईंट आहे. मिड पॉईंट म्हणजे काय, इथला जेवढा अंतर हा समजा जेवढा असेल इकडला अंतर सुद्धा तेवढाच असतो. त्याला आपण काय करूया, जॉईंट करूया, ठीक आहे. आता आपण काय करायचं, याला सॉल्व्ह करूया. सोल्युशन, इन ट्रँगल पी क्यू आर सेगमेंट पी एस परपेंडिक्युलर साईड क्यू आर, क्यू आरला त्या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे असं असेल तर काय येतं, हा यस पॉईंट काय म्हणलेला आहे, आपल्याला मिड पॉईंट आहे म्हणलेला. पॉईंट यस इज मिड पॉईंट ऑफ क्यू आर ऑफ ट्रँगल. कोणता ट्रँगल आहे बेटा, पी क्यू आर. म्हणून देअरफॉर पी एस इज मीडियन. पी एस हा मीडियन आहे आणि इथं काय येतं बेटा, क्यू डॅश एस डॅश आर. आपल्याला त्या ठिकाणी काय फाइंड आउट करायचं, आपल्याला क्यू आर आपल्याला फाइंड आउट करायचं. मग पी एस जर मीडियन असेल तर आपण कोणती थेरम वापरू शकतो बेटा, अपोलोनियस थेरम. देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम, अपोलोनियस थेरम अनुसार पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस मीडियनचा स्क्वेअर दॅट इज अ पी एस स्क्वेअर. एक तर क्यू एस घ्या नाही तर एस आर घ्या, दॅट इज अ ट्वाइस क्यू एस स्क्वेअर. आता आपल्याला जे दिलेले व्हॅल्यू ते आपण व्हॅल्यू टाकूया बेटा. देअरफॉर पी क्यूची व्हॅल्यू किती आहे, 11 स्क्वेअर. पी आर किती आहे बेटा, 17 स्क्वेअर. ट्वाइस पी एस किती आहे, 13 स्क्वेअर. ट्वाइस क्यू एस काढूया पहिल्यांदा. पहा बेटा, 11चा वर्ग काय येते, 121. 17चा 289. 13चा 169. 169 गुणिले 2 करावं लागेल आपल्याला. प्लस काय येतं, 2 क्यू एस स्क्वेअर त्या ठिकाणी येतं. मग पुढे आपल्याला काय करता येईल, थोडं ॲनालिसिस करा त्याच्यामध्ये. तर पुढे आपल्याला त्या ठिकाणी ह्या दोघांचं ॲडिशन करा. 300 हे 80 400 आणि वरचे 10, दॅट इज एकूण किती झाले बेटा, 410. 169 गुणिले 2 किती होतात पाहूया आपण. 150 किती झाले, 300. वरचे 19 गुणिले 2 38. मग त्या ठिकाणी काय होतं, 338 प्लस ट्वाइस क्यू एस स्क्वेअर येते बेटा. पुढे काय करता येईल आपल्याला, 410 मायनस 338 बरोबर ट्वाइस क्यू एस स्क्वेअर. देअरफॉर 410 मधून जर 338 गेले तर त्या ठिकाणी किती उरतात, तर त्या ठिकाणी उरतात 72. ट्वाइस क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू 72. देअरफॉर क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू 72 डिवायडेड बाय 2. आता काय करायचं बेटा, किती आलं सांगाय, 36 आलं. क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू 36 आलं. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, त्यामुळं क्यू एस बरोबर येतं 6. सेंटीमीटर दिलेलं नाही त्याच्यामुळे आपण त्याला काय करायचं, युनिट करायचं. पण क्यू आर बरोबर काय बेटा सांगा बरं का, क्यू एस प्लस एस आर येतं. किंवा आपल्याला काय करता येतं, क्यू एस इज इक्वल टू एस आर इज इक्वल टू, हे कुणाच्या अर्धीत आपल्याला माहिती आहे, क्यू आरच्या अर्धीत. मग क्यू एस किती आहे, 6 बरोबर 1/2 इंटू क्यू आर. खालचा भागाकार इकडून काय होतो बेटा, गुणाकार. मग क्यू आर बरोबर 6 इंटू 2 विच इज इक्वल टू हाऊ मेनी बेटा, 12 युनिट. मग अशा प्रकारे जर क्यू आरची व्हॅल्यू काढलं तर किती युनिट येतं, 12 युनिट. इट इज अ आन्सर ऑफ व्हॉट, क्यू आर. ह्या प्रकारे आपण ह्या गणिताला इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो. दुसरा पहा, इन ट्रँगल ए बी सी, हा समजा ए बी सी ट्रँगल आहे. त्याच्यामध्ये ए बी दिलेला आहे 10, ए सी दिलेला आहे 7, बी सी दिलेला आहे 9. फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ड्रॉन फ्रॉम पॉईंट सी. म्हणजे मीडियनची लेंथ काढायचं आहे कुठून, पॉईंट सी पासून टू साइड ए बी वर. सी एम इज परपेंडिक्युलर टू ए बी त्या ठिकाणी, आणि सी एम हा काय आहे, तर सी एम इज अ मीडियन. पहा बेटा, इन ट्रँगल ए बी सी, CM is a median
दॅट इज काय म्हणायचं आपण, CM इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट, कोणता सेगमेंट, AB वर सेगमेंट. त्या ठिकाणी आपल्याला परपेंडिक्युलर म्हणता येणार नाही, कारण त्या ठिकाणी आपण काय 90 डिग्री आपण त्या ठिकाणी नाही काढलेलं. आपण काय करूया, त्याला CM परपेंडिक्युलरचं एवढं सोडूया आणि इन ट्रायंगल ABC CM हा तुमचा काय आहे, मीडियन आहे, एवढं पहिल्यांदा लक्षात ठेवा. मीडियन असल्यामुळं ह्या ठिकाणी BM आणि AM कसे दोन्ही इक्वल असतात. BM इज इक्वल टू AM हे इक्वल असतात आणि कुणाच्या अर्धे आहेत, ABच्या अर्धे आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी ABची व्हॅल्यू किती आहे, BM इज इक्वल टू AM इज इक्वल टू 1/2 इंटू ABची व्हॅल्यू आहे 10. कटवा किती आलं, 5. म्हणजेच काय येतं, BM इज इक्वल टू AM इज इक्वल टू काय येतं बेटा, 5 त्या ठिकाणी येतं. ओके, मग CM हा काय आहे तुमचा, मीडियन आहे. CM जर मीडियन असेल तर कोणती थेरम वापरू शकतो, बाय अपोलोनियस थेरम. देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम, बाय अपोलोनियस थेरम. काय येतं अपोलोनियस थेरम, बघा AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस मीडियन स्क्वेअर. ट्वाइस मीडियन कोण आहे, CM स्क्वेअर. एकतर MB घ्या नाहीतर AM घ्या, ट्वाइस AM स्क्वेअर. अशा प्रकारे तुम्हाला मीडियनचे त्या ठिकाणी काय करायचं आहे, म्हणजे सॉरी अपोलोनियस थेरम ठेवलेला आहे. ACची किंमत ठेवा बेटा, AC किती आहे पहा बरं का, ACची व्हॅल्यू एकूण आहे 7चा वर्ग, BC आहे 9 स्क्वेअर, CM त्या ठिकाणी किती येतं बघा बरं का बेटा, काढायचं आहे आपल्याला. ट्वाइस AM किती आला, आत्ताच काढला, वर इथं किती आहे बघा 5 आहे, 5 स्क्वेअर येतं. ह्याला 1 द्या, ह्याला फ्रॉम 1 करा. 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 81, 2 CM स्क्वेअर प्लस 2 इंटू 25. मग 49 प्लस 81 किती होतात, 130 होतात. इकडला प्लस 50 इकडून काय होतो, -50 विच इज इक्वल टू 2 CM स्क्वेअर. देअरफॉर CM स्क्वेअर इज इक्वल टू 130 मधून 50 गेले, किती उरले बेटा 80. इकडला गुणाकार इकडे जाऊन काय होतो, भागाकार, किती आलं 40. मग CM स्क्वेअरची व्हॅल्यू त्या ठिकाणी आपण फाइंड आउट केलेली आहे. CM स्क्वेअरची व्हॅल्यू किती आलेली आहे, 40 आलेली आहे. देअरफॉर CM स्क्वेअर इज इक्वल टू काय येतं बेटा, 4 इंटू 10. आता काय करायचं, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, इथे लिहा पूर्ण, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. देअरफॉर CM इज इक्वल टू काय येतं बेटा, 4चा वर्गमूळ 2 आणि 10चा वर्गमूळ अंडर 10 त्या ठिकाणी येतं. आणि ह्या ठिकाणी आपल्याला युनिट दिलेलं आहे का, नाही, म्हणजे सेंटीमीटर वगैरे दिलेलं आहे का, नाही. सेंटीमीटर नाही दिलेलं असेल तर आपण त्याला काय करायचं, युनिट काढायचं. मग ह्या ठिकाणी आपण जी व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे, लेंथ ऑफ मीडियन, दॅट इज आन्सर लिहा, लेंथ ऑफ मीडियन ड्रॉन फ्रॉम पॉइंट C टू साइड AB इज 2√10 युनिट करायला. In triangle ABC, point M is midpoint of BC. If AB square plus BC square is equal to 290 centimeter square, AM is equal to 8 centimeter. AM दिलेला आहे 8. तुम्हाला काय करायचं, BC फाइंड आउट करायचं. BC काय असतं बेटा, BC म्हणजे BM प्लस MC एवढं टोटल अंतर. चला आपण फाइंड आउट करूया. पहिला काय लिहायचं, सोल्युशन. In triangle ABC, point M is midpoint of BC. BC चा midpoint M आहे. हा अंतर आणि हा अंतर कसा असेल बेटा, सेम. Therefore AM is a median. मग BM बरोबर CM हे कुणाच्या अर्धीत, BCच्या अर्धीत. समजा ह्याला आपण नंबर 1 देऊया. आता A मीडियन असल्यामुळे ह्या ठिकाणी काय करू शकतो, बाय अपोलोनियस थेरम. काय येतं, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, इथे बेटा AC आहे इथं, इज इक्वल टू ट्वाइस AM स्क्वेअर प्लस ट्वाइस BM स्क्वेअर. चला पाहूया. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर तुम्हाला दिलेला आहे.
किती दिलेलं आहे 290 ट्वाईस. AM किती दिलेलं आहे 8 स्क्वेअर. BM तुम्हाला काढायचं आहे. गिवन लिहा रिझन दॅट इज AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे 290 सेंटीमीटर स्क्वेअर. देअरफॉर 290 इकडला प्लस इकडून मायनस होतं. 8चा वर्ग 64. 64 गुणिले 2 किती होतं बेटा 128 प्लस 2BM स्क्वेअर. देअरफॉर 2BM स्क्वेअर इज इक्वल टू 290 मायनस 128. 290 मधून 128 ज्या वेळेस जातात त्यावेळेस किती उरतात पहा बेटा 290 मधून 128 गेल्यानंतर उरतात 162. देअरफॉर BM स्क्वेअर इज इक्वल टू 162 डिवायडेड बाय 2 उरतात किती 81. आता काय करायचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. देअरफॉर BM बरोबर काय येतं बेटा 9 सेंटीमीटर. बट BM इज इक्वल टू 1/2 इंटू BC. BM बरोबर काय येतं हाफ BC येतं. BM ची व्हॅल्यू त्या ठिकाणी आत्ताच काढले. किती काढले बेटा 9 इज इक्वल टू 1/2 इंटू BC. देअरफॉर BC इज इक्वल टू 9 इंटू 2 येतं. देअरफॉर BC बरोबर किती येतं बेटा 18 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण BC ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. BC ची व्हॅल्यू येते 18 सेंटीमीटर.